साठी पहिला चेंडू अजयचा पहिला चेंडू लोअर फुट चेंडू होता त्या ठिकाणी खेळून काढलाय सिंगलने आपला खाता खोलतो आणि संघाचा खाता खोलतोय तो विजय भोईर. पहिल्या चेंडूवर एक धाव पडून काढले तर 2 क्षेत्र. आता मात्र कॅप्टन सतीश मिशाल ऑन स्ट्राइक. होया अजयचा दुसरा चेंडू सतीश मिसाल साठी चांगलासा चेंडू मात्र एज लागली होती मात्र झेल ड्रॉप केलाय तो. नक्कीच सतीश मिसाल याची एज लागली होती ती एज ड्रॉप केली आहे मात्र रुपेश मुंडकर यांनी अजयनं चांगला चेंडू टाकला होता. 5वा चेंडू पुढील चेंडू मात्र चेंडू चांगलासा षटक हातलतोय तो अजय केनी. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत मात्र 2 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये देखील एक कॅच ड्रॉप केली आहे. किती महागात पडेल ती स्पर्श 11 या संघाला. पाहूया पुढील चेंडू अजयचा चौथा चेंडू या षटकातील पॉवर प्लेचा षटक आहे खेळून काढलाय क्षेत्ररक्षक तिथं टायनात आहे. भाविन मुंडकर उचलेल फेकेल तिथपर्यंत एक धाव एकने हलवरपर्यंत धाव फलक पुढे सरसवते. धाव फलकावर धावा लागल्यात त्या 3. या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक आहेत. या कशा प्रकारे हाताळतो. आतापर्यंत 4 चेंडू फेकले ते अप्रतिम फेकलेत. मात्र आता सतीश मिसाल येतो ऑन स्ट्राइक. पाहूया सतीश साठी अजयचा चेंडू चांगलासा चेंडू मात्र चेंडू खेळून काढलाय चेंडू गेलाय आर पार सीमा पार 6 धावांकरता. मात्र पुन्हा एकदा जेल उडलाय. जेल खाली कॅप्टन सतीश मिसाल याच्या पारीचा होतोय अंत. नक्कीच झेल सोडला होता. त्यानंतर सतीश मिसाल याने एक मोठा फटका खेळून काढला होता. त्यानंतर मात्र अजय केनी यानं फसवलंय आणि कॅप्टनची पारी होते अंत आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो आता नवीन फलंदाज आर्यन डाकी. हॅलो कॅमेरा तो चालू कर भाई. यो तरी फिरव ना मग दोन्ही संघाचे 12 प्लेयर पाठवायचे आमच्या इथे. पाहूया आता पुढील षटक घेऊन येतोय तो स्वतः कर्णधार निकेश मुंडकर. अजयनं मात्र अप्रतिम षटक हाताळलं आणि जी विकेट स्पर्शाने त्या 11 संघाला पाहिजे होती ती मिळून दिली आहे ती अजय केनी यानं. ज्यासाठी अजय केनीला शतक दिलं होतं ते षटक पारपणे त्याने पाडलंय. फक्त धावा खर्च केल्यात त्या 9 धावा आणि 1 सफलता प्राप्त करून दिले. निकेशचा पुढील चेंडू विजय भोईर याने खेळून काढला. क्षेत्ररक्षक तैनात ते उचलेल फेकेल तिथपर्यंत एक धाव एकनी धाव संख्या पुढे सरसावते. धाव फलकावर 1 गडी बाद 10 धावा. तर नक्कीच सतीश मिसाल परतल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो आर्यन डाकी. पाहूया आर्यन डाकीसाठी पहिला चेंडू असेल तो निकेश मुंडकर याचा. चांगलासा चेंडू मागे फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय डॉट चेंडू. डॉट चेंडूची सांगता होते.
अजयनी जसं षटक हाकललं त्याच प्रकारचं षटक हाकलतो तो निकेश मुंडकर. पाहूया पुढील चेंडू पायावर आदळलाय, मात्र एलबीडब्ल्यू आउट नाहीये या स्पर्धेमध्ये, नियम आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते, एक धावाने धावफलकावर धावा लागल्या त्या आता 11. या षटकामध्ये 3 चेंडू झालेत, अजून एकही मोठा फटका आला नाही. पाहूया निकेश याचा पुढील चेंडू विजय भोईर साठी. चांगलासा चेंडू खेळून काढलाय, मात्र चेंडू जाईल का? क्षेत्ररक्षक धावतोय, चांगलासा क्षेत्ररक्षण, चेंडू अडवलाय, तेथपर्यंत 2 धावा बोलून काढल्या त्या विजय भोईर यांना. मात्र या षटकामध्ये अजूनही एकही मोठा फटका मारून दिला नाहीये ते कॅप्टन निकेश मुंडकर यांना. चांगली अशी गोलंदाजी होते मैदानामध्ये स्पर्श आणि दित्या 11 संघाची. पुढील चेंडू यावेळेला मिस फिल्डिंग, वारंवार किपरच्या माध्यमातून मिस फिल्डिंग पाहायला मिळते. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि 1+1 अशा ह्या 2 धावा येतात. 2 धाव फलक पुढे सरसावते होता, धाव फलकावर धावा लागल्यात त्या 15. पाच चेंडू झालेत या षटकातील फेकून, अप्रतिम गोलंदाजी केली आहे. अंतिमचा चेंडू आता मात्र खेळून काढलाय, एक धाव सहज रीतीने पूर्ण. पाहूया दुसरी धावेचा प्रयत्न आहे, दुसरी धाव देखील पूर्ण होईल का? आणि सहज रीतीने दुसरी धाव पूर्ण झाले. पाहता पाहता एक षटक संपलाय, 2 षटक संपलेत, धावफलकावर धावा लागल्यात त्या 17. एक गडी बाद. हॅलो, थँक्यू डीजे. तर नक्कीच आपण पाहतो चिंचपाडा प्रीमियर लीग दुसरा दिवस एनटी ग्रुप आयोजित कालच्या दिवसातील उर्वरित जो सामना राहिला होता तो आज आपण पाहतोय. एका बाजूला स्पर्श दित्य 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये नामदेव भोईर 11 आपण जरूर पाहतोय. पहिली फलंदाजी नामदेव भोईर 11 संघ, 2 षटकांचा खेळ संपलाय, एकूण धावसंख्या 17. विजय भोईर साठी हा चेंडू उंच उडालाय, गोलंदाज स्वतःच्या फॉलो मध्ये झेल पकडेल का? आणि ते झेल सोडला गेलाय. विजय भोईरला खूप मोठा इथे योगदान मिळालंय, परंतु एक धाव नक्की एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल. एकूण 18 धावा धावफलकावरती. झेल पकडणं फार गरजेचं होतं, कारण झेल विजय भोईरचा होता. खूप मोठं योगदान मिळालंय विजय भोईरला, कुठपर्यंत फायदा उठून घेईल हे पाहणं तितकंच गरजेचं असेल मैदानावरती. गोलंदाज आपण पाहतोय हर्षल ढमाले, 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज, राईट अप ओव्हर द विकेटने. आर्यन टाकीसाठी खूप वेगवान पद्धतीचा चेंडू होता, बॅट आणि चेंडूचा कोणते संपर्क नाही, परंतु पंचांचा इशारा येते हा चेंडू स्वेर आहे. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ, एकूण धावसंख्या 19. यावेळी सॅक्रोजला आहे ताकदीचा कमी वापर, सेफ लँडिंग जरूर होतोय. एक धाव इथे कंप्लीट केली, फक्त एकच मिळेल. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण जरूर पाहतोय. एक स्वेअर चेंडू जरूर फेकलाय, परंतु आतापर्यंत 2 चेंडू फेकले त्या गोलंदाजानं, 3 धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ज्याच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आली तो नामदेव भोईर स्मृती 11 आपण जरूर पाहतोय. हा संघ विजय भोईरचा संघ फक्त कट केलाय शॉर्ट टर्मिनल डिझल मध्ये चेंडू ट्रॅव्हल, परंतु तिथं थोडासा क्षेत्ररक्षण फंबल झालाय. चुकीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि ते त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय, हा चौकार.
विजय भुईरच्या बॅटमधून. मार्गस्थ आहे आणि 28 धावा फलकावरती लागल्यात. नेक्स्ट मॅच आपण जरूर पाहणार आहोत. मल्हार अशोहिनी तपस्या 11 विपक्ष प्रिन्स अँड जियांशी 11. दोन्ही संघाचे संघनायक आपण उपस्थित राहायचे. यावेळी खूप चांगला बॉल निर्धाव चेंडूची सांगता होते. एकंदरीत षटकाचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ संपला आणि 3 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. विजय भोईर ऑन स्ट्राईकवरती स्वतः संघाचा संघनायक आहे आणि त्या प्रकारची फलंदाजी त्याला करायची आहे मैदानामध्ये. तो स्केल दाखवत असताना फक्त सन्मान दिलाय. कार्पेटच्या साईडने चेंडूला ढकलून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात. फक्त एकच धाव. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले तो कैलासवासी नामदेव भोईर 11 संघ जाऊन पोहोचला. 1 गडी बाद. एकूण धाव संख्या 29. सीमा रेषेच्या बाहेर विजय भोईरने आणखी एक तडाखा दाखवलाय. अप्रतिम फटका. थँक्यू डीजे. श्रेष मुंडकर पहिल्या चेंडूवरती प्रहार षटकार आला. संघाची धावसंख्या 35 धावा. पुन्हा एकदा तडाखा. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षण चुकीचं, वारंवार चुकीचं क्षेत्ररक्षण आणि इथे देखील चौकार. धावा. क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते गोलंदाजांना, मात्र इथे काहीची साथ मिळत नाही आणि त्याचा परिणाम भोगत असताना स्पर्श आणि तिथे 11 टीम ट्राय करण्याचा जरूर प्रयत्न. इथे चेंडू आपण पाहू शकाल लॉंग ऑन रिझन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील कंप्लीट केली. चित्याची चपलाई आपण पाहतोय. 2 फलंदाजांमध्ये 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या आणि दोन्ही संघाला पुढे सरकवले. विजय भुईर आणि आर्यन डाके असे 2 फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रहार जरूर केला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तितकीच चांगली फेकी देखील पाहायला मिळाली, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 42 वरती जाऊन पोहोचले. 4थं षटक मार्गस्थ आहे. श्रेयश मुंडकर याच्या माध्यमातून फेकले जाते. एकूण 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. हा बॉल वेगवान पद्धतीचा होता आर्यन डाकीसाठी. काहीसा चेंडू समजला नाहीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता, परंतु इथे निर्धाव चेंडूची सांगता होतोय. धावसंख्या स्थिर असेल. श्रेयश मुंडकरचे षटक अंतिमचा चेंडू राऊंड विकेटने मारा करेल. यावेळी पंच आमच्यापर्यंत बोलतायत आणि इशारा पोहोचता. चेंडू वाईड आहे. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. एकूण धावसंख्या 43 वरती जाऊन पोहोचले. कैलासवासी नामदेव भोईर 11 संघ पहिल्या सत्रामध्ये खेळ करतोय. 5 षटकांचा सामना अक्रॉस लाईन. युक्ती आणि शक्ती एकत्र केली आणि चेंडूला धुडकावून दिले. सीमा रेषेच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये षटकार.
टीमचं षटक थांबायचं 1 मिनिट पिकअप आहे इथे पाठीमागे एकूण 49 धावा धाव फलकावरती लागल्यात. नेक्स्ट गोलंदाज अंतिमचं षटक फेकण्यासाठी भाविन मुंडकर. चला मॅच स्टार्ट करायचे. फुलटॉस फक्त दिशा दिली डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला धुडकावून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर 1 बाउन्स 4 धावा. चौकार त्यानंतर 2 धावा एकूण संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचले एकूण 55 धावा धावफलकावरती. तर नक्कीच आमचे समालोचक मित्र इथे शुभम म्हात्रे यांचे इथे आगमन झाले त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत करूया. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला 3 आवाज ऐकायला मिळतील शुभम म्हात्रे मनोहर पाटील आणि रोशन पाटील. एकंदरीत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण 59. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. भाविन मुंडकर 5वं षटक ज्याच्या हातामधून फेकलं जातंय. यावेळी मोठा फटका जरूर आहे. चेंडूने उंची घेतली अंतर देखील तेवढंच कापलंय आणि इथे चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. मोठा फटका 6 धावांचा. याला देऊ नको बोलू ना आलू काय मुंडकर थोडीशी खराब कामगिरी आणि त्या खराब कामगिरीवरती तडाखेबाजी फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा 4 धावा. भरलाय क्रिकेटचा जाऊया बघायला आजची स्पर्धा प्रीमियर लीग लागली गाजायला. काय यावेळी फक्त दिशा दिले क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. 1 धाव कंप्लीट आणि इथे फलंदाज बाद. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये 49 या धावसंख्येवरती हा फलंदाज बाद झालाय. जर आणखी 1 धाव काढली असती 50 कंप्लीट झाल्या होत्या आणि अँटिक ग्रुप यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक मिळाला असता आणि या स्पर्धेमधील हा पहिला फलंदाज ठरला असता. त्यानं 50 कंप्लीट केली असती परंतु तसंच चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही. 5 षटकाचा खेळ संपला. एकूण धावसंख्या धावफलकावरती लागले 70 आणि 71 धावांचं भलं मोठं लक्ष असेल ते स्पर्श द्वितीय 11 संघासमोर. येणारं दुसरं सत्र आणि कशा प्रकारचा खेळ होईल ते ऐकण्यासाठी आपण जरूर जाऊया आमचे साथी मित्र समालोचक शुभम म्हात्रे यांच्याकडे. क्रिकेटच्या ग्राउंडला घमासानं आज भरलाय क्रिकेटचा जाऊया बघायला आजची स्पर्धा प्रीमियर लीग लागली गाजायला. त्या अँटिक ग्रुपनी आयोजन केलं जाऊया बघायला. त्या अँटिक ग्रुपने आयोजन केलं
आज ट्रेंडिंगला आज चिंचपाडा प्रीमियर लीग लागली गाजायला त्या अँटिक ग्रुपनी आयोजन केला जाऊया बघायला त्या अँटिक ग्रुपने आयोजन केलं जाऊया बघायला त्या अँटिक ग्रुपने आयोजन केलं जाऊया बघायला खेळाडू सारे आनंद हॅलो 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 पुढच्या मॅच साठी विनंती असेल मल्हार अशोहिनी तपस्स 11 आणि त्यानंतर प्रिन्स अँड जियांशी 11 टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की टॉस करण्यासाठी आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. थँक्यू संदीपान सर. पहिलीच मॅच चिचपाडा प्रीमियर लीग आजचा दिवस दुसरा या स्पर्धेची सुरुवात या ठिकाणी झाली आहे. पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय स्पर्श अँड दित्या 11 आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय नामदेव भोईर 11. अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे. या मॅचचा टॉस जिंकला होता निश्चितपणे स्पर्श अँड दित्या 11 टीमनं आणि टॉस जिंकून प्रथमता घेतली होती ती गोलंदाजी आणि गोलंदाजी करत असताना निश्चितपणे पहिल्या इनिंग मध्ये नामदेव भोईर 11 ची टीमची टोटल झाली आहे 5 ओव्हर मध्ये ती 70 धावा येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी स्पर्श अँड दित्या 11 टीमला 71 धावा संख्येची गरज. परत एकदा विनंती असेल मल्हार अँड अशोहिनी तपस्सा 11 टीम आणि त्यानंतर प्रिन्स अँड जियांशी 11 टीमच्या कॅप्टनला ही पहिली ओव्हर संपायच्या आत आपण टॉस साठी यायचंय. आपणास हा शेवटचा कॉल असेल. मल्हार यशोहानी तपस्सा 11 टीमचा कॅप्टन आणि प्रिन्स अँड जियांशी 11 टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये या. कल्पेश केनी आणि त्यानंतर विक्रम पाटील दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये या. स्पर्श अँड दित्या 11 टीमची सलामीची जोड साकली मैदानात स्ट्राईक एंड वरती फलंदाज भारत मुंडकर आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो यश जाधव. तो गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी नामदेव भोईर 11 टीम कडून सतीश मिसाल पहिलाच बॉल. ओहो या वेळेला चांगला फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पहिल्याच बॉल वरती खातं ओपन केलंय चौकारानं. पहिल्या बॉल वरती आलाय हा चौकार. चांगली सुरुवात झाली आहे ती स्पर्श अँड दित्या 11 टीमची. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल पाठवण्याचा प्रयत्न होता. फिल्डर होता परंतु फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर. दुसऱ्या बॉल वरती आला हा दणदणीत षटकार. दोन बॉल वरती आक्रमण. खऱ्या अर्थानं जी आक्रमणाची सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात सध्याच्या स्थितीला भारत मुंडकर या खेळाडूने मात्र आपल्या टीम साठी करून दिली आहे. पहिल्या बॉल वरती चौकार आणि दुसऱ्या बॉल वरती लगावलाय तो षटकार. 10 धाव संख्या धाव फलक्यावरती झाली आहे. रनअप मध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळाली आहे. पंचाचा डेड बॉलचा इशारा. 71 धाव संख्येचा पाठलाग 30 बॉल वरती करायचा आहे आणि जशी सुरुवात व्हायला पाहिजे तशी सुरुवात नक्कीच 2 बॉल वरती झाली आहे. या ठिकाणी मात्र गतीनं प्रत्युत्तर दिलं जात आहे. तिसरा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळालाय. भारत मुंडकर या खेळाडूच्या विरोधात चांगली गोलंदाजी या चेंडूवरती पाहायला मिळाली. ती सतीश मिसाल या गोलंदाजाची. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं षटक आहे पहिलीच ओव्हर. अर्थातच 5 षटकाची ज्या वेळेला मॅच असते त्यावेळेला आपण 2 पॉवर प्लेचं षटक पाहत असतो.
बॅटची कट घेऊन चेंडू चाललाय शॉट फाईन लेगच्या दिशेनं. एक धाव धावून कंप्लीट होईल. एकापेक्षा जास्त काही नाहीये, फक्त एक सिंगल रन या चेंडूवरती मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11 या धावसंख्येवरती. आणि पुढच्या मॅच साठी मल्हार अशोहिनी तपस्या 11 टीमचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झालाय. प्रिन्स अँड जीएनसी 11 टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की लगेच आपण या. कल्पेश केनी आपण टॉस करण्यासाठी या. डान्सिंग डाऊन द विकेट समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे, बॉल पर्यंत पोहोचलाय, चांगला झेल टिपलाय. विशाल भोईर फिल्डर त्या ठिकाणी होते आणि पहिली विकेट जाईल ती फलंदाजी करणाऱ्या स्पर्शादित्य 11 टीमची. वरती आलाय, पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आणि निश्चित मध्ये चांगला फटका पाहायला मिळाला. बॅक टू दी बॉलर, सरळ ड्राईव्हचा हा फटका, चेंडू सीमा पार आलाय चौकार. पहिली ओव्हर संपली आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहिला सतीश मिसाळ. या गोलंदाजावरती खऱ्या अर्थानं आक्रमण झालंय. 15 धावा त्याला पहिल्या ओव्हर मध्ये खोदून काढल्यात. एक विकेट जरूर मिळवली आहे. सलामीचा फलंदाज आपण पाहतोय यश जाधव मात्र या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज निकेश मुंडकर आणि त्यानंतर भरत मुंडकर ही जोडी सध्याच्या स्थितीला आपण मैदानात पाहतोय. भारत मुंडकरला आपण मैदानात पाहतोय. पहिल्या ओव्हर नंतर 15 धावा आल्यात. 30 बॉल 71 धावसंख्येची गरज होती आणि आता 24 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 56 या धावसंख्येची. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आर्यन डाकीला आपण पाहतो. राईट आर्म ओव्हर द विकेट न पहिलाच बॉल स्ट्राईक एंड वरती फलंदाज भारत मुंडकर मात्र स्ट्राईक एंडला आहे. पॉवर प्ले 2 चं षटक झालंय चालू. पहिलाच बॉल सुरेख पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क होत नाहीये. मोठा फटका लगावण्याची गरज आहे, परंतु सध्याच्या स्थितीला चांगली गोलंदाजी आणि चांगला पहिलाच बॉल टाकलाय तो गोलंदाज आर्यन टाकी या गोलंदाजानं. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. इथून देखील मोठा बिग हिट करण्याचा प्रयत्न. आता देखील चांगला संपर्क पाहायला मिळत नाहीये. 22च्या स्वरूपात एक रन मिळेल ती फलंदाजी करणाऱ्या टीमला आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 या आकड्यावरती. उर्वरित बॉल वरती आता गरज आहे ती 55 धावसंख्येची. इथून देखील आव्हान तसं पाहिलं तर बऱ्याचशा धावा बनवायच्या आहेत. आता षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल ती स्पर्शादित्य 11 टीमला. या वेळेला मात्र व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका ब्लॅक स्क्रीनला टच होऊन चेंडू मात्र गेलाय सीमा पार आलाय दणदणीत चौकार. यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. 3 बॉल वरती 3 षटकार लगावले. तर परत प्रथमेश मुंडकर यांच्याकडून पारितोषिक आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, बॅटची कट लागली आहे आणि फलंदाज निकेश मुंडकर या बॉल वरती मात्र होईल बाद.
मल्हार अँड अशोहिनी तपस्या 11 आणि त्यानंतर प्रिन्स अँड जियांशी 11. या ठिकाणी पहिलाच बॉल हवेत होता, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत, एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीचा प्रयत्न देखील सक्सेस झालाय. या चेंडूवरती 2 धावा मिळाल्यात. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर श्रेयश मुनकर या खेळाडूंना मात्र 2 धावा बनवल्या. आणि कोणत्याही खेळाडू कक्षामधून उठून या ठिकाणी येऊ नये. पंच आहे त्या ठिकाणी पंच चेक करतील. भीमरचा रिव्ह्यू पंच माध्यमातून देण्यात आलाय. थर्ड अंपायरला रेफर या ठिकाणी केले जाते. आणि इट्स द फेअर डिलिव्हरी. पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी जिंकलाय तो प्रिन्स अँड जीएनसी 11 टीमनं. आणि जो काही निर्णय असेल तो आम्हाला तुम्ही कळवायचा आहे. 2 धावा या बॉलवरती भेटतील. आणि नेक्स्ट जे पुढचे सामने असतील ते 4 ओव्हरचे खेळवले जातील. याची सर्व टीमनं दखल घ्यायची आहे. या पुढील सामने आपण 4 षटकांचे खेळवणार आहोत याची सर्व टीमनं नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. ओहो, यावेळेला मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला आहे. ब्लॅक स्क्रीन आणि कॅमेरा मॅनच्या वरून आलाय हा दणदणीत षटकार. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज चला स्पीडअप करा विनंती असेल दोन्ही टीम. 18 बॉल आणि गरज आहे ती 43 या धाव संख्येची. 14.33 च्या सरासरीने धावगती ठेवायची आहे. गोलंदाजी मार्क वरती विजय भोईर 4थ्या क्रमांकासाठी आपण विजय भोईरला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. राईट आर्म
राईट आर्म राऊंड द विकेट न पहिल्याच बॉल लगावलाय फटका बॉल चाललाय सीमा पार आलाय दणदणीत षटकार पहिल्याच बॉल वरती. भारतच्या बॅट मधून मैदानात चालू आहे पूर्णपणे आक्रमण. आणखीन एक बॉल लॉंग लेगच्या वरून सीमा पार दणदणीत खणखणीत दुसऱ्या बॉल आणि प्रथमेश मुंडकर यांच्याकडून जे पारितोषिक होतं 2000 रुपयाचं ते आता कॅश प्राइज निश्चितपणे मिळेल. ते भारत मुंडकर या खेळाडूला यावेळेला जमिनी लगतचा फटका गॅप सिलेक्शन पाहायला मिळेल का. 2-2 फिल्डर होते परंतु दोघांनाही चकवून बॉल गेलाय सीमा पार. चौकार येतोय तो फलंदाज भारतच्या बॅट मधून. चांगला संपर्क होत नाहीये. निर्धाव बॉल पाहायला मिळाला. बऱ्याच काळानंतर निश्चितपणे गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून निर्धाव चेंडू आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आक्रमणाची गरज होती कारण 71 धावा 30 बॉल मध्ये म्हणजे मोठी धावसंख्या होती. परंतु ती धावसंख्या सध्याच्या स्थितीला आपल्याला सोपी वाटायला लागली आहे. गोलंदाज थोडीशी चुकी करतोय. नो बॉलचा इशारा पंचांचा पाहायला मिळालाय आणि पुढच्या बॉलवरती आता फ्रीट असेल सुवर्ण संधी असेल ती भारत मुंडकर या खेळाडूसाठी. दबाव प्रेशर पूर्णपणे विजय भोईर या गोलंदाजावरती जाणवतोय. बॅटची कट बॉल मात्र हवेत. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलाय परंतु जल्लोष झाला होता परंतु फ्री हिट असल्या कारणानं गोलंदाज बाद नाहीये. एक सिंगल रन या चेंडूवरती मिळेल. पंचांचा षटक संपल्याचा इशारा आलाय आणि धाव संख्या झाली धावफलकावरती 3 ओव्हर नंतर 53 धावा. उर्वरित आता 12 चेंडूचा खेळ इथून बाकी असेल आणि विजयासाठी गरज आहे ती 18 या धावसंख्येची. चला चला रे सामने बघायला क्रिकेटच्या ग्राउंडला. घमासानं आज भरलाय क्रिकेटचा जाऊया बघायला. आज चिंचपाडा प्रीमियर लीग लागली गाजायला. त्या अँटिक ग्रुपनी आयोजन केला जाऊया बघायला. त्या अँटिक ग्रुपने आयोजन केला जाऊया बघायला. त्या अँटिक ग्रुपने थँक्यू डीजे. 12 बॉल अजून शिल्लक आहेत. विजयासाठी गरज 18 या धावसंख्येची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनुज भोईर. पहिलाच बॉल पंचांचा बीमरचा नो बॉलचा इशारा. 1+4 अशा 5 धावा मिळतील. अगोदरच सध्याच्या स्थितीला दुष्काळ पाहायला मिळालाय आणि हा 13वा महिना त्यात ऍड झालाय. 5 धावा मिळाल्यात बोनसच्या स्वरूपात फलंदाजी करणाऱ्या टीमला. 12 चेंडू शिल्लक आणि 13 धावसंख्येची गरज राहिली आहे.
पहिलाच बॉल खराब टाकला होता, त्यानंतर ओव्हर पिच बॉल आपण पाहायला मिळालाय. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. अचूक थ्रो झालाय, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आहे, परंतु बॅकअप चांगला त्या ठिकाणी मिळाला नव्हता. या चेंडूवरती धावा कंप्लीट केल्या जातात. धावून त्या 2 धावा आणि 2 धाव संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 60 या आकड्यावरती. उर्वरित आता 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 धाव संख्येची गरज. स्कूप करण्याचा प्रयत्न होता, फिल्डर शॉर्ट फाईन लेगचा त्या ठिकाणी तैनात आहे. त्याच्या हातामध्ये चेंडू जात असताना बाईच्या स्वरूपात एक सिंगल रन या चेंडूवरती मिळेल. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 61 या धाव संख्येवरती. अजून 10 धाव संख्येची गरज. 10 धाव संख्येची गरज आहे आणि चेंडू देखील बाकी आहेत. ते 10 बॉल टू रन असं समीकरण पाहायला मिळालंय. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, चांगला संपर्क होत नाहीये. फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू जात असताना आणखीन एक सिंगल रन. या वेळेला बॅटच्या साह्याने मात्र एक सिंगल धाव मिळेल. 62 धाव संख्या झाली आहे. अजून 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 धाव संख्येची गरज. 9 चेंडू शिल्लक, 9 धाव संख्येची गरज. गोलंदाजी आता ताकदीने करावी लागेल. ओहो, या वेळेला मात्र ऑन साइडला फटका खेळलाय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. एक धावून कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न होईल आणि 2 धावा देखील चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगानं मात्र धावून कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. 7 धाव संख्येची अजून गरज आहे, ती उर्वरित 8 बॉल वरती. भारत मुनकर या खेळाडूची आपण बॅटिंग पाहिली तर आतापर्यंत 38 धाव संख्येवरती तो फलंदाजी करतोय. या वेळेला मात्र समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला, परंतु फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. फलंदाज मात्र झालाय बाद, धक्का लागलाय तो फलंदाजी करणाऱ्या टीमला. तोषिक लावलं होतं प्रथमेश मुंडकर यांच्याकडून. ते कॅश प्राइज आपण या ठिकाणी जमा करायचंय. 2000 रुपयाचं कॅश प्राइज होतं षटकार हॅट्रिक साठी आणि ती षटकार हॅट्रिक या मॅच मध्ये दाखल केली आहे ती भारत मुंडकर या खेळाडूनं. 7 चेंडू शिल्लक आहेत, 7 धाव संख्येची गरज. या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळाला. निश्चितपणे थोडीशी खराब फिल्डिंग विकेट किपर कडून पाहायला मिळाली. एक बॅटकटच्या साह्याने एक सिंगल रन या चेंडूवरती मिळेल आणि 4थं षटक येईल संपुष्टात. 4 ओव्हर झाल्यात कंप्लीट आणि 4 ओव्हर नंतर धाव संख्या लागली ती धाव फलक्यावरती 65 धावा आणि उर्वरित आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 6 या धाव संख्येची. ग्रुपनी आयोजन केलं. सहा चेंडू आणि 6 धाव संख्येची गरज. आता चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल ती गोलंदाजी करणाऱ्या टीमला. बॉलरचं नाव काय रे? ओय, बॉलरचं नाव काय? चैतन्य केणी गोलंदाज झालाय. 6 बॉल शिल्लक, 6 धाव संख्येची गरज आहे. पहिल्याच बॉल या ठिकाणी पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. पहिल्याच बॉल वरती एक्स्ट्रा धाव खर्च केली आहे. अगदीच आपण पाहिलं तर फक्त 6 बॉल वरती 6 धावा पाहिजेत आणि त्यानंतर थोडीशी खराब गोलंदाजी पहिल्या बॉल वरती चैतन्याची आपण पाहिली आहे. 6 बॉल आणि 5 धाव संख्येची गरज. या ठिकाणी मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर होते, फिल्डरच्या अगदी समोर पडलाय बॉल. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आहे.
कारण आता खराब फिल्डिंग करून चालणार नाहीये. धावा अगोदर कमी आहेत, जेवढ्या धावा तुम्हाला वाचवता येतील तेवढ्या धावा आता वाचवायला पाहिजेत. परंतु या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा आणि 2 धावसंख्येच्या मदतीने आता समीकरण असेल ते 5 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. 5 बॉल 3 या ठिकाणी मात्र सरळ बॅट न फटका हलक्या हाताने ड्राईव्ह केला, फिल्डर आहे, एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होता आणि दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअप चांगला मिळाला आहे, परंतु दुसरीचा प्रयत्न सक्सेस झालाय. खराब फिल्डिंग पुरेशा म्हणावी लागेल. या चेंडूवरती देखील मिळतील त्या 2 धावा आणि आता धावसंख्येची लेवल, स्कोर इज लेवल नाव बट कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे उर्वरित बॉलवरती आता 1 धावसंख्येची गरज. 70 धावसंख्या बनवली आहे, 71 धावांचं टार्गेट आहे. 1 धावसंख्येची गरज असताना हा सामना जिंकला आहे, मॅच झाली फिनिश.